मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का हा स्तंभ कोणत्या गावात आहे? जर तुम्हाला माहित असेल तर मला कमेंट करून सांगा की. आणि ज्यांना माहित नाही त्यांना या व्हिडिओमध्ये मी हिंट देतो. व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा. तर नमस्कार मित्रांनो, आज कामानिमित्त चाललोय कर्नाटकातल्या एका गावाला जे कोल्हापुरातून 40 किलोमीटर आहे. आणि आज माझ्यासोबत आहे यो गोट्या रामनगराचा अभिजित कदम आणि अजून एक मित्र तयार झालाय, तो म्हणजे यो सोन्या गोसावी. बघा, भावाला सुट्टी असल्यामुळे फोन करून सांगितलेलं कपिलदा कुठं जायचं असलं तर फोन कर म्हणला. बघा, यो पांढरा ड्रेसवाला आणि ऊन पण एवढं होतं, भावानं गारगार कराय पिप्सी घेऊन आलेला. बघा, लई दिवसानं पिप्सी खाल्लेली आणि सोन्या पहिल्यांदाच आपल्यावर यालाय बघा. आणि त्याच्या मित्रांना पण विचारलं तुम्ही पण येणार असला तर चला म्हणून. ती काय नाही म्हणली, जरा काम आहे. मग पहिल्यांदा माझ्या ऑफिसमध्ये जाऊन सगळं साहित्य बिहित्य घेतलं बघा. सगळं साहित्य घेऊन आता निघालो आम्ही पुढच्या प्रवासाला, जो आहे कोल्हापुरातनं 42 किलोमीटरचा. जाताना आम्ही 5 स्टार एमआयडीसी जवाहर कारखाना हुपरी करत आलोय आता महाराष्ट्र कर्नाटकच्या बाउंड्रीवर. इथं आल्यावर सोन्यानं जरा गाडी बाजूला घेतली आणि आब्या म्हणला जरा मी गाडी चालवतो. या गोट्याला नुसती ऑटो गाडी चालवा इथे बघा. जरा माझ्यावर येऊन येऊन शिकलंय. आज पण म्हणलं जरा मी चालवतो म्हणजे परफेक्ट होईल. आणि जरा पुढे आल्यावर तुम्हाला विचारलेल्या प्रश्नाच्या चौकात आलो बघा. आता या चौकात इचलकरंजी पण 12 किलोमीटर आहे आणि हुपरी पण 12-13 किलोमीटर आहे बघा. आता मित्रांनो, तुम्ही कमेंट करून सांगा हे गाव कोणतं असेल. या गावातून अजून आपल्याला 8 किलोमीटर पुढे सदलग्या गावात जायचं आहे बघा. सदलग्या गावामध्ये आपल्याला डॉक्टर टी.पी. पाटील यांच्या श्रेयांश ऑर्थोपेडिक हॉस्पिटलला भेट द्यायची होती. तर मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे सदलग्या गावामध्ये. इथं आल्या पहिला डॉक्टरांना फोन केला की सर आलोय मी. सर पण जरा जेवाय गेलेले, त्यामुळे त्यांनी म्हणले तुम्ही काम चालू ठेवा, तर मी आलो. मित्रांनो, हे सर गेले 4-5 वर्ष झाले हे मशीन वापरतात. एवढं स्वच्छ वापरतात की नाही, सगळं मशीन काम झाले की झाकून ठेवतात बघा. 4-5 वर्षात एक सुद्धा प्रॉब्लेम नाही. नुसता सॉफ्टवेअरचा करप्ट झालेला बघा परवा, म्हणून सगळा डेटा बॅकअप घेतलेला आणि आज इम्पोर्ट करायसाठी आलेलो फक्त बघा. एक सुद्धा हार्डवेअर ब्रेकडाऊन नाही. फक्त वेळच्या वेळी प्रिव्हेंटिव्ह सर्व्हिसिंग असते बघा. तर सरांनी एवढं ऊन लागले म्हणून कोकम सरबत घेऊन आलेलीत बघा. मित्रांनो, तुम्हाला सांगतो 4-5 वर्ष झाले इकडे येतो मी सर्व्हिसिंगला. आतापर्यंत सरांनी असं न खायला देता न प्यायला देता कधी घालवले असं झालेलं नाही बघा. हे सर कित्येक वर्ष झालं इथल्या जवळपास असलेल्या गावातल्या लोकांसाठी उत्तम अशी आरोग्य सेवा देण्याचं काम करतात बघा. नाहीतर इथं काय मोडलं बिडलं तर इथल्या लोकलच्या गावांना इथं इचलकरंजी किंवा कोल्हापूर. आणि मला तर एवढंच माहिती आहे. आणि जाताना पण या चौकातनं जायला लागते बघा. आता तर तुम्हाला या गावाचं नाव समजलं असेल. जर समजलं असेल तर कमेंट करा आणि आपण भेटूया एका नवीन व्हिडिओ मध्ये. तो पण मित्रांनो, अजून तुम्ही फॉलो केला नसेल तर तेवढं फॉलो करून घ्या. थँक्यू.